नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मे देय जून 2026 वेतन अपडेट GR निर्गमित दिनांक 23/4/2026। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 23/4/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 27/3/2026 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतक देयक अगोदर KYC पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच अद्याप काही प्रशासकीय विभागामार्फत सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी माहे मे 2026 देय जून 2026 वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे। मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग इत्यादी यांना देखील लागू असणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।